आगामी महापालिका निवडणूक महायुती ही एक संघपणे लढणार आहे। मुंबई महापालिकेमध्ये 15 तर सांगली महापालिकेमध्ये आरपीआयनं 6 जागा मागितल्यात अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे। सांगलीमध्ये रामदास आठवले हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी आरपीआयचे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, ज्येष्ठ नेते अशोकराव कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। राज ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचं नुकसान होणार असून त्यांचा महायुतीला फायदा होणार आहे। मराठी मतात फूट पडणार आणि अमराठी आम्हाला मते मिळणार असा दावाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय। एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य बाळासाहेब यांनी केलंय। मात्र भाजपा सहजासहजी मुख्यमंत्री पद सोडणार नाही, त्यामुळे बाळासाहेबांनी संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य करू नये असा टोलाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 1, 3, 7, 8, 10 आणि 20 या 6 जागेवर आरपीआयनं दावा केलाय। प्रभाग क्रमांक 1 मधून अरुण आठवले, प्रभाग क्रमांक 3 मधून अशोक कांबळे, प्रभाग क्रमांक 7 मधून अपर्णा पोपटराव कांबळे, 8 मधून संतोष सर्वदे, 10 मधून जगन्नाथ ठोकळे आणि लक्ष्मीबाई बबनराव आठवले आणि 20 मधून श्रीमती रेखाताई विवेक कांबळे हे इच्छुक उमेदवार आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुका 1-2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे आणि 29 महानगरपालिकेच्या सर्व निवडणुका या महायुतीनं लढवायच्या अशा पद्धतीची चर्चा नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, रवींद्र चव्हाण यांची झालेली आहे आणि त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी अनाउन्स केलेलं आहे की आम्ही सगळे महायुती म्हणून आमचे 3 मोठे पक्ष आणि आरपीआय यांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत अशा पद्धतीची घोषणा करण्यात आलेली आहे। आणि आता महायुतीच्या वतीने सगळ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकत्रितपणे लढवण्याचं ठरवण्यात आलेलं आहे आणि 99% ठिकाणी महायुती होणारच आहे। काही ठिकाणी काही थोडा कुठे वाद सीट बदल होऊ शकेल, पण महायुती होणार आहे। काही ठिकाणी थोडी बंडखोरी होण्याची शक्यता आहे, पण बंडखोरी होऊ नये असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे। भाजप सगळे छोटे पक्ष संपवतो अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप आहे, पण माझा पक्ष संपण्याचा विषय नाही आहे। माझा पक्ष मी सगळ्या देशामध्ये वाढवलेला आहे। सध्या तरी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सांगली, मिरज आणि कुपवाड जी महानगरपालिका आहे या ठिकाणी 5-6 तरी जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यानंतर मुंबईची निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे। त्यामुळे या वेळेला ही जी महानगरपालिका आहे ती उद्धव ठाकरेंच्या हातातून हिसकावून घ्यायची हे आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाला घेऊन मुंबईमध्ये त्या ठिकाणी महापौर आपल्या महायुतीचा नक्की होणार आहे। तर आता या वेळेला ही आमची अपेक्षा आहे की आम्ही एक 25 जागांची यादी तयार केलेली आहे। त्याच्यामधल्या 15 ते 16 तरी जागा मला मिळाव्यात मुंबईमध्ये। दलित वोट जे आहे ते वोट आपल्याला सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना मिळण्यासाठी एक तर आम्हाला थोडं झुकतं मिळावं अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे।